मी चंद्रकांत धर्मण्णा गस्ती, राहणार सायन, पदवी BSc भौतिक. गेले 26 वर्ष मी या केंद्रात येतो आहे. ह्या केंद्रात फक्त मी दर गुरुवारी यायचो, महाराजांचं दर्शन करायचो आणि निघून जायचो. माझे एक मित्र राजू भोसले यांनी मला असं विनंती केली की तू इथे दर्शनाला येतोस, कधी आरतीला थांबलास तर बरं होईल. तर तशी करता करता मी गेले 26 वर्ष न चुकता मुंबईमध्ये, जेव्हा पण मी मुंबईमध्ये असेल तेव्हा महाराजांची आरती, भूपाळी आरती गुरुवारची सकाळी 8 वाजता हे नित्य नियमाने मी येत गेलो. येत असताना मला बरेचसे अनुभूती आली. या मार्गात आल्यानंतर BSc झाल्यानंतर मी गेले 3 वर्ष घरातच बसून होतो. मला नोकरी मिळत नव्हती, व्यवसायाची दिशा सापडत नव्हती. अनेक प्रकारचे व्यवसाय केले मी. सुरुवातीला मी बिस्किट मार्ट चालू केलं, त्यानंतर व्हिडिओ शूटिंग केली, फोटोग्राफी केली, त्यातही मला यश नाही मिळालं. त्यानंतर मी माझा स्वतःचा लॉन्ड्रीचा व्यवसाय चालू केला, त्यातही मला अपयश आलं. त्याच्यानंतर सर्वीकडे चायनीजचं हे पसरलेलं व्यवसायामध्ये चायनीजचा व्यवसाय चालू केला, त्यातही मला अपयश आलं. शेवटी मी नतमस्तक झालो आणि स्वामींच्या चरणी मी प्रार्थना केली की मला काही मार्गच सापडत नाही आहे, दिशाच सापडत नाही. माझी ही कुंडलिनी मी आपल्या चरणी अर्पण करत आहे. आता जे काय होईल ते आपल्या मार्गानुसारच आशीर्वादाने होईल. जेव्हा हे मी रात्री 12च्या दरम्यान प्रार्थना केली, माझी जागा मी एकाला भाड्याला दिलेली, त्यांनी मला रात्री 12 वाजता बोलून सांगितलं की मला हा व्यवसाय नाही जमत आहे, तुम्हीच करायचा, तुलाच करायचं आहे. तेव्हा त्यांचं संगणकचं हे झालेलं प्रशिक्षण केंद्र. अशावेळी माझ्याकडे परत एक कायापलट झाली की मी आता ह्याही व्यवसायामध्ये मी डबकायला आलेलो आहे. त्यावेळी मी स्वामींना प्रार्थना केली आणि जो माझ्यामध्ये जो ध्यास आला, त्या दिवसापासून जे मी स्वामींवरती माझी पूर्ण विश्वास टाकला, त्यापासून माझ्या आयुष्यामध्ये एक वेगळंच टर्निंग पॉईंट आलं. मला कुठेही कमी नाही झालं. छोटा व्यवसाय करता करता बरेचसे व्यवसायामध्ये मला वाईट अनुभव होते, कुठेही यश नव्हते. लोकांची माझ्याबद्दल मनस्थिती, मानसिकता बदललेली, हा अपयश आहे, ह्याला काहीच यश नाही आहे, हा जे काय व्यवसाय करतो ह्याच्या जागामध्ये बाधा आहे, त्या जागामध्ये काहीतरी कोणी करून टाकलेलं आहे. पण जसं मी स्वामींची सेवामध्ये वाढ होत गेली तर त्या ह्याच्यामध्ये माझी कायापलटच झाली. आज मी जवळजवळ 75 कम्प्युटर माझा आहे. 75 कम्प्युटरवरती मी पूर्ण प्रकारचे ऑनलाईन परीक्षा घेतो. बरेच प्रकारचे परीक्षा, इतक्या असंख्य परीक्षा आहे की त्या परीक्षेचे नावही मला माहिती नाही आहे. थोडक्यात सांगितलं, माझ्याकडे DG शिपिंगच्या परीक्षा होतात, स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा होतात, त्या MSCITचे परीक्षा होतात, वेलिंगकरचे MBAचे परीक्षा होतात, ICSIच्या परीक्षा होतात, बँकेच्या परीक्षा होतात, BMCच्या परीक्षा होतात, अनेक विविध क्षेत्रातले परीक्षा होतात. आणि एवढं करता करता मी इतकी मोठी झेप घेतली स्वामींवरती. जेव्हा माझं सेवा वाढत गेली, स्वामींनी मला इतकं पोहायला शिकवलं की मी मागे वळून पाहिलंच नाही. की जिथे मला दिशाच सापडत नव्हती, मी काहीच करू शकत नाही, त्या तिकडे मला ह्या मार्गात आल्यानंतर दिशा सापडली. आज माझं मुंबईमध्ये घर झालं, म्हाडामध्ये. काही नसताना मी ती उडी घेतली. आजही मी आता रिसेंटली गेल्या रविवारी एक घर बघितलं, तेही माझ्याकडे एकही पैसे नसताना मी त्याच्या घराची डील केली आणि स्वामींच्या कृपेने त्यातूनही मी बाहेर पडणार आहे. हीच माझा अनुभव आणि इथे मी थांबवतो.